शिक्षण भरपूर मिळतं परंतु माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय. डॉक्टर श्याम मुजुमदार यांचं मत. स्वर्गीय माननीय आमदार कार्यसम्राट विनायक आबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन आयोजित विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती प्रदान. शिक्षण केवळ परीक्षा गुण पदवी नव्हे तर शिक्षण म्हणजे एक नवी पिढी घडवणे आहे. या शिक्षण घेणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की तुम्ही कितीही शिकलात तरी माणूस व्हायला शिकलं पाहिजे. मात्र आजचं दुर्दैव असं आहे की शिक्षण भरपूर मिळतं परंतु माणुसकी असलेला माणूस व्हायला आपण विसरतोय, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ञ सिम्बायोसिस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्याम मुजुमदार यांनी व्यक्त केले. स्वर्गीय माजी आमदार कार्यसम्राट विनायक आबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन आयोजित विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती प्रदान समारंभ आज बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झाला. यावेळी डॉक्टर मुजुमदार बोलत होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब अनासकर होते. यावेळी माजी मंत्री तथा राज्य अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर, माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले, आमदार सिद्धार्थ शिरोळे, डिजिटल टेक्नॉलॉजी विशेष तज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI विशेष तज्ञ अजित जगताप, सुप्रसिद्ध जगद्गुरु कृपांकित डॉक्टर चेतनंद महाराज पुणेकर, आयोजक सनी निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉक्टर मुजुमदार म्हणाले, व्यक्तीला आपल्या कुटुंबामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये उन्नत व्हायचे असेल तर दोनच गोष्टी लक्षात ठेवाव्यात. एक म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम आरोग्य. सनी निम्हण यांनी या दोन्ही गोष्टींमध्ये लक्ष घालून त्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली. मोबाईल मिळाला नाही तर जगण्यात अर्थ नाही असे आजकालच्या मुलांना वाटू लागले आहे. त्यामुळे पालकांना माझा सल्ला आहे की आपल्या मुलांकडे लक्ष द्या. त्यांना मोबाईलचे वेड लागलेले तर नाही ना, इतर कोणते व्यसन तर नाही ना हे पहा. मोबाईलची सवय मोडण्यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस मोबाईलचा उपवास करावा असेही त्यांनी सांगितले. अर्जुन खोतकर म्हणाले, वहिनी आणि सनी यांनी आबा गेल्यानंतरही त्यांच्याकडून मिळणारे ममत्व कायम ठेवले आहे. आबा आमच्यासाठी, समाजासाठी कस्तुरी समान होते. आबांचे कार्य समाजकारणी आणि उद्योजक म्हणून आदर्श असे होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, विनायक निम्हण यांनी राजकारण करताना सामाजिक भान जपले आहे. एखादा सामाजिक उपक्रम सुरू करून पुढे सातत्याने अनेक वर्ष सुरू ठेवणे हे सोपे नाही. मात्र आबांचा वारसा सनी निम्हण त्यांनी चालवला आहे. आयडॉल स्पर्धा असो की क्रीडा स्पर्धा, यातून त्यांचं सामाजिक योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तर माजी मंत्री सुरेश नवले म्हणाले, आबा अजन्म कार्यकर्ते राहिले म्हणून ते कार्यसम्राट झाले. विनायकीच्या माध्यमातून आज गुणीजनांचा सन्मान करण्यात येत आहे. शिष्यवृत्ती देण्याची महान परंपरा आपल्या देशाला आहे. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती दिली होती. त्यातून देशाला एक महान व्यक्तिमत्व मिळाले. मनुष्य गुण आणि अवगुणाची खाण आहे, त्यातील गुणवंत शोधणे आवश्यक असते. पुण्यातील विद्यार्थ्यांना घडवणारा जोहरी सनी निम्हण यांच्या रूपाने उभा आहे असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रास्ताविक करताना सनी निम्हण म्हणाले, सामाजिक काम करणे म्हणजे केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर सामाजिक भान देणारे सांस्कृतिक शैक्षणिक वातावरण आवश्यक असते हे आबांनी सांगितले. विनायकी म्हणजे काय हे आईने आम्हाला शिकवले. आम्ही जे काम सुरू केले आहे ते कायम सुरू ठेवण्यासाठी आम्हाला आबांची प्रेरणा आहे. डॉक्टर शिकारपूर म्हणाले, 26 वर्षांपूर्वी मी आबांना भेटलो होतो. आपली वेबसाईट सुरू करणारे ते देशातील पहिले आमदार होते. आजच्या मुलांनी परदेशी भाषा शिकायला पाहिजे. विशेषतः आज आपण जपानी शिकण्याची गरज आहे, कारण त्यामध्ये सर्वाधिक संधी भविष्यात उपलब्ध होणार आहे. चैतन्य महाराज पुणेकर म्हणाले, आपण जेव्हा मुलांना हे करा ते करू नका सांगतो तेव्हा आपण स्वतः ते करतो का याचे अवलोकन पालकांनी केले पाहिजे. मुलांनी कोणतेही शिक्षण घेऊ दे, त्यांना पालकांनी अध्यात्माची शिकवण दिली पाहिजे. अनासकर म्हणाले, आज विद्यार्थ्यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर झाली आहे, परंतु उच्च शिक्षण घेतल्यावर त्यांच्यात नैतिकतेचा अभाव राहू नये यासाठी त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण नैतिकता नसेल तर उच्च शिक्षणाला अर्थ नाही. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले तर आभार उमेश वाघ आणि अमित मुरकुटे यांनी मानले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.